मुंबईतल्या बहुप्रतीक्षित अशा गोखले ब्रिजचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि हा ब्रिज आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। काही दिवसापूर्वीच या ब्रिजचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। मात्र या पुलाचं बांधकाम पाहता आता या बांधकामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवरती सुद्धा आरोप केले जात आहेत। कारण आधीचा जो गोखले ब्रिज होता तो बर्फीवाला ब्रिजला जोडलेला होता, मात्र आता रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामधला समन्वय नसल्यामुळे या ब्रिजचं जे काम झालेलं आहे त्या ब्रिजच्या कामानुसार जर पाहिलं आपण तर पुढच्या टप्प्यामध्ये जो दिसतोय तो गोखले ब्रिज आहे आणि आता ज्या पुलावरती आपण उभे आहोत तो बर्फीवाला ब्रिज आहे। मात्र हा ब्रिज एकमेकांना जोडलेला सुद्धा नाही आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका जो आहे तो इथल्या सगळ्या वाहतूकदारांना होतोय। कारण गोखले ब्रिजचं हे कामकाज जे आहे ते जवळपास 2 वर्ष सुरू होतं, मात्र बर्फीवाला ब्रिज हा जोडला गेला नसल्यामुळे आता मुंबईमधून या भागातून जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागतंय। अद्याप तरी बर्फीवाला ब्रिज हा खुला केलेला नाहीये। पहिला टप्पा म्हणून गोखले ब्रिजचा हा टप्पा जो आहे तो सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र हे दोन्ही ब्रिज जे आपल्या दोन्ही बाजूला गोखले ब्रिजच्या पाहायला मिळत आहेत ते गोखले ब्रिजला जोडले गेले नसल्यामुळे आता या ब्रिजचं नेमकं काय होणार असा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। कोट्यावधी रुपये खर्च करून मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेनं हे ब्रिज जे आहे ते बनवलेले आहेत, मात्र ब्रिजच एकमेकांना जोडले गेले नसल्यामुळे या ब्रिजवरून प्रवास कसा करायचा असा प्रश्न आता मुंबईकर विचारत आहेत। या ब्रिजचं कामकाज आपण पाहतोय, जरी हे ब्रिज पूर्णपणे आता तयार असले तरी मात्र एकमेकांना जोडले गेले नसल्यामुळे या ब्रिजला पुन्हा तोडून नवीन बांधकाम केलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजकीय आरोप सुद्धा होत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या जे अभियंते आहेत किंवा इंजिनियर्स आहेत त्यांच्या कामकाजावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पुढच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय पुढचा टप्पा जो आहे तो पूर्णपणे गोखले ब्रिजचा आहे आणि या ज्या ब्रिजवरती आता आपण उभे आहोत तो बर्फीवाला ब्रिज आहे। खरं तर आधी जो ब्रिज होता तो हा ब्रिज पुढच्या टप्प्यामध्ये गोखले ब्रिजला जोडलेला होता, मात्र 2018 साली या ब्रिजमध्ये एक दुर्घटना घडली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं हा ब्रिज जो आहे तो बंद करण्यात आला। जवळपास 14 महिने लागून मुंबई महानगरपालिकेनं हा ब्रिज जो आहे तो पुन्हा एकदा उभारलेला आहे, मात्र ब्रिजच जोडला गेला नसल्यामुळे या ब्रिजवरून प्रवास कसा करायचा असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी रेल्वेवरती याचा खापर फोडलेला आहे। या ब्रिजच्या उंचीवरून गडबड झाल्यामुळे गोंधळ झाल्यामुळे हे ब्रिज एकमेकांना जोडले गेले नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। मात्र रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये समन्वय नसल्याचं पाहायला मिळतंय। खालच्या भागात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा इथल्या सगळ्या वाहतूकदारांना करावा लागतोय। मात्र हे ब्रिज जे जोडले गेलेले नाहीयेत ते ब्रिज पुन्हा एकदा पाडून किंवा या गोखले ब्रिजला जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार असल्याचं सुद्धा सांगितलंय। मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पी वेलारसू यांनी सांगितलं की 50 कोटी खर्च करून आणखी एकदा तज्ज्ञांची मदत घेत हे ब्रिज जे आहे ते एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मात्र कोट्यावधी रुपयांचा हा चुराडा मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे गोखले ब्रिजचं आता नेमकं काय होणार। जो पहिल्या टप्प्यातला ब्रिज खुला केलेला आहे त्या ब्रिजला बर्फीवाला ब्रिज हा जोडला जाणार का आणि कधीपर्यंत तो जोडला जाणार हा एक प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा उपस्थित केला जातोय। सोशल मीडियावरती भरमसाठ मीम्स या प्रकरणी पाहायला मिळतात आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता बर्फीवाला ब्रिज आणि गोखले ब्रिज हा एकमेकांना जोडला जाणार का हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।